अपेक्षा आहे. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. साधू संतांना भोगावं लागलं, अहो देवाला भोगावं लागलं. देवाला राम प्रभू आता दशरथ राजा सांगतायत, रामा उद्या आपल्याला राज्याभिषेक आहे, अयोध्येच्या गादीवर राजसिंहासनावर बसायचंय. दशरथ राजांनी आत्ता बातमी द्यावी. आणि थोड्या वेळाने कैकईशी संवाद झाला की लगेच रामांना बोलवून घेतलं. सांगितलं, रामराया उद्या राजसिंहासनावर राज्याभिषेक नाही, उद्या वल्कल परिधान करायची आणि 14 वर्षासाठी वनवासात जायचं. काय झालं असेल हो? आताचा राम असता तर, आताचे आपण असतो तर, सत्तेसाठी, संपत्तीसाठी, पैशासाठी सगळं चालू आहे की नाही, सगळी ओढाताण सगळी त्याकरता चालू आहे. मग म्हटले का नाही 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 मी उद्या गादीवर बसणार होतो, मी गादीवरच बसणार नाही. भरताला राज्यपद आणि रामाला 14 वर्ष वनवास हे कैकईचं वचन. आईसाठी, आपल्या पित्याच्या वचनासाठी सगळं बाजूला ठेवलं आणि हसत हसत वल्कल परिधान करून निघाले. आले भागा ते करीतो. प्रभूंनी सुद्धा स्वतःला आलेलं सगळं स्वीकारलं भगवंतांनी.